डॉक्टर साहेब दुसरी रेसिपी काय आपली? दुसरी रेसिपी स्टफ्ड मशरूम्स विथ क्रीमी सॉस. ओके, स्टफ्ड मशरूम विथ क्रीमी सॉस. मला साहित्य सांगता काय काय जरा? हे मशरूम्स आहेत, त्याच्यानंतर हे दूध आहे, हे कॉर्नफ्लोअर, त्याच्यानंतर हे थोडं चीज आहे, बरं, हे किसलेला भोपळा, ओके, किसलेलं गाजर, हे पनीर, हे स्वीट कॉर्न, ओके, त्याच्यानंतर हे बेसिल आणि थाईम असे हे लिव्ज आहेत, हे म्हणजे हर्ब्स आहेत, म्हणजे थोडे मसाल्याचे पदार्थ आपण म्हणू. हे पालकची चिरलेली पानं आहेत, मीठ, मिरपूड, लिंबू, दालचिनी पावडर, लवंग पावडर आणि वाटण. ओके, साहित्य आपण बघितलेलं आहे. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. हे 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 काय करणार आहे तुम्ही एक्झॅक्टली? हे काय केलं? ही जी मशरूम्स आहेत, ही मशरूम्स आपण पोखरणार आहोत. कशी? तर ते आता मी करून दाखवतो तुम्हाला. तर हे त्याचा हा जो देठ आहे, तो देठ नुसता काढायचा, म्हणजे एक बारीक पोकळी तयार झाली. ओके. आणि हा एक मशरूम कारभार मी आणलेला आहे. बर, म्हणजे घरातला न वापरता येणारा चमचा आहे तो. आणि त्यांनी आपण हे असं जरा थोडस आतल्या बाजूनी, त्याचे काळे आत बिया असतात आणि त्या काढल्या की सहजच आणखीन जास्त पोकळी आपल्याला तयार होते. बरोबर बरोबर. असं त्याचा स्वच्छता टापटीप करून घ्यायची याप्रमाणे. हे आतले हे. ओके. आणि असे काही आणखीन आपण पोखरून आणलेले आहेत. याच्यामध्ये आपण थोडस लिंबाचा रस, थोडस मीठ, बस थोडस चवीपुरतं, आणि थोडीशी मिरपूड. हे आपल्याला किती वेळ असं ठेवावं लागेल? साधारण एक 10 मिनिटं. 5 ते 10 मिनिटं. आता काय करायचं डॉक्टर साहेब? मला आपण त्याचं स्टफिंग करून घेऊया. ओके, काय करायचं? त्याच्याकरता आपण थोडस तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडस हे पनीर घालणार आहोत. ओके. आणि हे थोडेसे मक्याचे दाणे घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये. मक्याचे दाणे गोड गोड आहेत का? हो, गोड गोड आहेत. स्वीट कॉर्नच आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत. आणि ही बेसिल आणि ओरेगॅनो अशा ह्याची आणि थाईम अशा प्रकारची जी हर्ब्स आहेत ती थोडीशी आपण हे करून चुरून थोडीशी घालणार आहोत त्याच्यामध्ये. ही अतिशय जपून घालायला लागतात. फार गेलं तर त्याचा फार विचित्र वास येऊ शकतो. अच्छा. आता हे जे मुरलेले हे मशरूम्स आहेत ते आपण ह्या स्टफिंगनी भरणार. ओके. हे जे मिश्रण आहे हे आपण ह्याच्यामध्ये भरणार. ह्याच्या आतमध्ये खड्डा आपण आतमध्ये केल्यानंतर पोखरून घेतल्यामुळे याच्यात बरंच भरलं जातं. हे असे हे चारी आपण भरून घेणार आणि हे आपण ह्याच्यातच ठेवूया. ओके. ओके. आता हे आपण परत थोडंसं गॅस चालू करणार आणि थोडंसं मंद आचेवर हे शिजवणार. ह्याच्यात जेवढं तेल आहे मूळचंच तेवढं त्याला पुरेसं आहे. जास्त वेगळं तेल घालण्याची आपल्याला जरूर नाही. तोपर्यंत आपल्याला सॉस करून घ्यायचं का? आता तोपर्यंत आपण त्याचा सॉस करून घेऊ. ओके. त्यासाठी काय करू आपण? ओके. आता सॉस करता आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे. बरोबर. ह्या पाण्यामध्ये आपण ह्या गोष्टी घालू. वाटाणे, थोडेसे वाटाणे, त्याच्यानंतर हा गाजराचा किस आहे. बर. आणि हा ह्याच्यामध्ये भोपळ्याचा किस मुद्दाम वापरलेला आहे. बर. आणि आता आपण सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये पालक घालू. आता हे सगळ्या गोष्टी आपण कच्च्या खाऊ शकत असल्यामुळे या फार शिजवणं असं आपला याच्यात हेतू नाही. मुख्य ह्या सगळ्याचे जे रंग आहेत ते अजिबात उकळल्यामुळे किंवा फार शिजल्यामुळे बदलायला नाही पाहिजे. म्हणजे ती बरोबर पदार्थ शिजल्याची खूण आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे दूध घालूया. त्या दुधामध्ये आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर जे आहे ते थोडंसं कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये आपण घालूया आणि त्याची पेस्ट तयार करू. ह्याच्यामध्ये खरं वेगळी करायला पाहिजे थोडीशी. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालणार अगोदर.
कॉर्नफ्लॉवरने काय झालं, कशामुळे कॉर्नफ्लोअरने त्याला एक प्रकारचा घट्टपणा आणि एक प्रकारचा टेक्स्चर ज्याला म्हणजे पोत ज्याला म्हणतो आपण तसा येतो. तर हे याच्यामध्ये आपण घातलं. ओके. तर ह्याच्यामध्ये आपण किंचित थोडीशी चवीपुरती लवंग पावडर आणि दालचिनी पावडर टाकणार आणि नंतर थोडं मीठ टाकणार. भोपळ्यामुळे आणि गाजरामुळे त्याला गोडसरपणा पण आलेला आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की हे कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे आत्ता जसं नुसतं दुधासारखं वेगळं दिसतंय हे, ते कॉर्नफ्लोअर घातल्यावर त्याला एक प्रकारचा घट्टपणा, दाटपणा त्याला वेगळा. अजून काय घालायचं म्हणाल तुम्ही त्यात? थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं. आता हे तुम्ही बघत असाल पालकच्या पानांचा रंग पण अजिबात बदललेला नाहीये. बरोबर. गाजराचा रंग वेगळा कळतोय आपल्याला. बस आता हे बघा, हे घट्टपणा त्याला लगेच आला. क्रीमीनेस त्याला जो म्हणतो तो क्रीमने आपण न आणता तो आपण कॉर्नफ्लोअरने आणलेला आहे. हे आता झालेलं आहे. ओके. गॅस बंद करू? हा, गॅस बंद केला तरी चालेल. त्याला एक प्रकारचा ह्याचं काय करायचं पण आलेला आहे. हे आता बंद करू आपण. हे झाले, हे पण झालेलं आहे. हे पण फार शिजायची जरूर नसते. आता आपण ते ह्या डिश मध्ये काढून घेऊ. गरम असतील ते. आणि आता हा जो सॉस आहे हा आपण त्याच्यावरती ओतणार. ओके. हे अशा प्रकारे दिसत असल्यामुळे वेगळं फार त्याला सजवायची काही जरूर नाहीये. आणि हे मजा त्याची पटकन खाण्यामध्ये आहे. कारण त्याचे गरम त्याच्यामध्ये जे आतमध्ये रस त्याच्यामध्ये त्या मशरूमच्या मध्ये आत जे तयार झालेले आहेत ते गरम असतानाच त्याची मजा फार विशेष आहे. त्यामुळे जास्त चर्चा न करता पटकन खाऊन टाकतो. तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्टफ्ड मशरूम्स विथ क्रीमी सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूम्स, दूध, कॉर्नफ्लोअर, किसलेलं चीज, दुधी भोपळ्याचा किस, गाजराचा किस, गाजर, अमेरिकन कॉर्नचे दाणे, स्वीट कॉर्नचे दाणे, कुस्करलेलं पनीर, बेसिल, थाईम, ओरेगॅनो, पालक, मीठ, मिरपूड, लिंबाचा रस, दालचिनी पूड, मटार आणि लवंग पावडर. कृती: मशरूम्सचे देठ काढून घ्यावेत. लिंबाचा रस, मिरपूड आणि मिठाचं मॅरिनेशन मशरूम्सना लावून ठेवावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कुस्करलेलं पनीर, स्वीट कॉर्नचे दाणे, मीठ, बेसिल, ओरेगॅनो आणि थाईम घालून स्टफिंग वाफवून घ्यावं. मॅरिनेट केलेल्या मशरूम्स मध्ये तयार स्टफिंग भरावं आणि पॅन मध्ये मशरूम्स ग्रिल करून घ्यावी. पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये मटार, गाजराचा किस, भोपळ्याचा किस आणि पालक घालून ह्या भाज्या वाफवून घ्याव्यात. दुधामध्ये कॉर्नफ्लोअर एकजीव करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट भाज्यांच्या मिश्रणात घालावी. त्यामध्ये लवंग पावडर, मीठ आणि दालचिनी पूड घालून सॉस शिजवून घ्यावा. ग्रिल्ड मशरूम्स वर हा सॉस घालावा. वरून किसलेलं चीज घालून डिश सर्व्ह करावी.